थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, तर आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये बदल केलाच पाहिजे. त्यासाठी मी आज घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास रेसिपी. ती म्हणजे पौष्टिक आणि हेल्दी मेथीचे लाडू. तर मेथीचे लाडू आज आपण रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सीमाज बेस्ट किचनमध्ये मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मेथीचे लाडू. पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत ही रेसिपी चालते. तर थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर मी आज मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे. अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे. तर मेथीमध्ये खूप उष्णता असते, तर म्हणूनच मेथीचा वापर जरूर करावा थंडीच्या दिवसामध्ये. तर पौष्टिक असे हे लाडू आहेत. रेसिपी सोपी आहे आणि बिना पाकाचे हे लाडू बनवून दाखवणार आहे मी. खूप सोपी पद्धत वापरून बिना पाकाचे लाडू आज तुमच्यासोबत शेअर करते. पाहायला विसरू नका. चला तर मग आता आपण मेथीचे लाडू बनवायला सुरुवात करूया. तर मेन इन्ग्रेडियंट आहे आपला मेथी. तर मेथीचे लाडू बनवायचे आहेत तर आपल्याला मेथी हवी आहे. तर इथे मी मेथी घेतलेली आहे 100 ग्रॅम. तर 1 किलो प्रमाणामध्ये मी आज मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे. तर त्यानुसार इथे मी साहित्य घेणार आहे. तर मेथी आता आपल्याला पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. एकदम पावडर बनवायची आहे. जर बारीक पावडर होत नसेल तर तुम्ही 2-3 वेळा चाळून नंतर एकदा बारीक करू शकता. तर अशा प्रकारे आपली इथे पावडर बनवून झालेली आहे. तर मी आता ही मेथीची पावडर चाळून घेणार आहे. तर आता इथे मी तूप घेतलेलं आहे. तर तूप घेतलेलं आहे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. तर तूप हे थंड होतं, मेल्ट करून घेतलेलं आहे आणि थोडं कोमट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मेथीची पावडर घालायची आहे. तर पावडर ही मी चाळणीने चाळून घेतलेली आहे. तर पूर्णपणे पावडर आपली बारीक झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण आता ही पावडर तुपामध्ये मिक्स करून घेऊया. तर 1 किलो लाडूसाठी आपल्याला तूप किती लागणार आहे आणि किती लागले ती मी नंतर तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि रात्रभर आपल्याला ही तुपामध्ये पावडर भिजत ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी मी लाडू बनवणार आहे. तर आता झाकून ठेवलेलं आहे. तर आता दुसरा दिवस आलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मेथीच्या लाडूसाठी. तर इथे मी गूळ घेतलेला आहे 300 ग्रॅम आणि इथे तुपात जे आपण रात्री भिजत घातलेली होती पावडर ती इथे भिजलेली आहे. तुम्हाला दाखवते मी एका चमच्याने काढून. तर मस्त अशी भिजलेली आहे. तर सेट झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तूप पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुपामध्ये मेथी पावडर भिजत घातली तर अजिबात कडू होणार नाहीत. ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या. 1 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी काही इलायची घेतलेले आहेत आणि सुंठ घेतलेली आहे. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे 100 ग्रॅम आणि तूप घेतलेलं आहे 1 वाटी. जर लागलं तर आपण पुन्हा एकदा घेणार आहोत. तर रवाळ असं तूप आहे हे. तर गावरान तूप आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते की हे एकदम प्युअर तूप आहे म्हशीचं. अतिशय टेस्टी लाडू बनणार आहेत या तुपाने. तर आता इथे मी घेतलेली आहे 1 वाटी खारीक. तर खारीक पावडर घेतलेली आहे मी इथे 50 ग्रॅम आणि डिंक घेतलेला आहे 50 ग्रॅम. तर डिंक भरपूर वापरायचा आहे, तेव्हाच आपले लाडू पौष्टिक टेस्टी लागतील. आणि इथे मी मगज बिया घेतलेल्या आहेत 50 ग्रॅम आणि 50 ग्रॅम इथे पंपकिनच्या बिया घेतलेत, म्हणजे भोपळ्याचे, लाल भोपळ्याच्या बिया. आणि इथे मी तीळ 1 वाटी आणि काजू 50 ग्रॅम आणि तीळ 50 ग्रॅम घेतलेले आहेत आणि बदाम पण 50 ग्रॅम घेतलेले आहेत. तर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर खोबरं आपल्याला सुकं वापरायचं आहे, तर हे लक्षात ठेवा. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण आता सुंठ आणि इलायची भाजून घेऊया. सुंठ आणि इलायची भाजल्यानंतर छान मिक्सरमध्ये पावडर बनली जाते. तर सुंठ इलायची भाजलेली आहे, आता काढून ठेवूया. नंतर पॅनमध्ये आपण तीळ घालूया. तर तीळ पण आपल्याला छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. तर कोरडे जिन्नस आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहोत. तर ती छान भाजलेले आहेत. आता काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. तर त्याच पॅनमध्ये आता आपण सुकं खोबरं घालूया. तर खोबरं घातल्यानंतर आपल्याला छान खरपूस सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. तर ज्या पदार्थांना तूप लागत नाही पहिल्यांदा ते पदार्थ आपण पहिले कोरडेच भाजून घेणार आहोत
आणि ज्या पदार्थाला तूप लागणार आहे ते नंतर आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत. तर आता खोबरं छान भाजून झालेलं आहे. तर आता आपण तूप घालूया. तर तुपामध्ये आता आपण राहिलेले पदार्थ तळून घेणार आहोत. तर हे तूप तुम्ही बघू शकता, गावरान तूप आहे म्हशीचं, अगदी रवाळ मस्त असं तूप आहे. तर डिंक पहिल्यांदा आपण तळून घेणार आहोत तुपामध्ये. तर डिंक तळण्यासाठी तूप भरपूर लागते, म्हणून आपल्याला डिंक तुपामध्ये छान मस्त फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर डिंक फुललेला आहे तुपामध्ये. तर डिंक पूर्णपणे छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तळून घ्यायचा आहे. थोडासा जर कच्चा राहिला तर तो लाडू खातेवेळी कचकच लागेल, म्हणजे दाताला ते डिंक चिटकतील. तर अशा पद्धतीने डिंक मस्त तळून झालेला आहे, काढून घेतलेला आहे. तर त्याच तुपामध्ये आता आपण राहिलेले जिन्नस तळून घेऊया ड्रायफ्रूट्सचे. तर आता आपण पहिल्यांदा घातलेले आहेत पंपकिन बिया, आणि नंतर घातलेले आहेत मगज बिया, आणि नंतर घातलेले आहेत काजू, आणि नंतर घालूया आपण बदाम. तर हे सर्व आपण आता तळून घेणार आहोत. तर तुपामध्ये तळल्यामुळे मस्त असा फ्लेवर येणार आहे मेथीच्या लाडूला. तर आता हे छान मस्त सोनेरी रंगावरती तळून झालेले आहे ड्रायफ्रूट्सं. तर हे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट्समध्ये बदल करू शकता. जर तुम्हाला यामधील नसतील तर तुम्ही वापरू नका, थोडेफार असतील तरीही चालतील. तर त्याच तुपामध्ये आता आपण खारीक पावडर मस्त भाजून घेऊया. तर थोडासा हलकासा कलर चेंज झाला की खारीक पावडरचा काढून घेणार आहोत. तर पूर्ण छान भाजलेली आहे, तर काढून घेऊया खारीक पावडर. तर आता पॅन कोरडा केलेला आहे मी. त्याच पॅनमध्ये आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर तूप पहिल्यांदा घालायचं नाही, बिना तुपाचं आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा थोडंसं 2 ते 3 मिनिटे छान थोडासा कलर चेंज होईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घेऊया, व नंतर आपण यामध्ये तूप घालणार आहोत. तर गव्हाच्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता. तर आता या स्टेजला आपण आता तूप घालूया. तर तूप थोडं थोडं पहिल्यांदा घालायचं आहे. किती लागणार आहे आपण भाजतच बघूया. तर आता या तुपामध्ये आपण आता गव्हाचं पीठ छान भाजून घेऊया. तर गव्हाचं पीठ थोडंसं भाजत आलं की यामध्ये आपण आता घालूया जे तुपामध्ये आपण मेथीची पावडर भिजत घातलेली होती रात्रभर, ती इथे आता आपण घालायची आहे. तर आता आपण तूप घालण्याची गरज नाही, कारण की या मेथीच्या पावडरमध्ये तूप आहे भरपूर. तर याच तुपामध्ये आता आपण गव्हाचं पीठ आणि मेथीची पावडर छान भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे रात्रीचं जर मेथीची पावडर तुम्ही तुपामध्ये भिजत घातली तर लाडू बिलकुल कडू होणार नाहीत. म्हणून एक छोटीशी ट्रिक लक्षात घ्या. तुपामध्ये मेथीची पावडर भिजत घातल्यामुळे लाडू बिलकुल कडू होत नाहीत. तर बघू शकता इथे मेल्ट झालेलं आहे तूप, आणि पावडर ही मेल्ट झालेली आहे, आणि गव्हाच्या पिठासोबत हे छान भाजून घेऊया. तर पूर्ण दोन्हीही मेल्ट झालेलं आहे तुपामध्ये. तर छान कलर चेंज होईपर्यंत आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर या स्टेजला आता आपण गूळ घालूया किसलेला. तर अशा पद्धतीने गूळ घातला तर पाक बनवण्याची गरज नाही. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच गूळ गव्हाच्या पिठामध्ये घालायचा आहे आणि मेल्ट करून घ्यायचा आहे. तर गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे. एक छोटीशी टीप लक्षात घ्या. तर गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे, आणि हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर खोबरं थोडंसं मी हातानं क्रश करते. निम्मं खोबरं मी असंच घालणार आहे लाडूमध्ये, आणि निम्मं खोबरं मी बारीक करणार आहे. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण सुंठ आणि इलायची बारीक करून घेऊया. पावडर एकदम पावडर बनवायची आहे. तर अशा पद्धतीने इथे पावडर बनवून झालेली आहे. तर पावडर आता आपण ही चाळून घेऊया, आणि चाळून घेतल्यानंतर आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस घालून पावडर बनवून घेणार आहोत. तर पहिल्यांदा तीळ घातलेले आहेत, आणि खोबरं घालणार आहोत. तर निम्मं खोबरं मी इथे घालणार आहे, आणि निम्मं तसंच वापरणार आहे. तर आता आपण जाडसर रवाळ पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. एकदम पावडर बनवू नका, नाहीतर टेस्ट लागणार नाही. तर थोडंसं रवाळ ठेवायचं आहे. तर नंतर मी इथे आता ड्रायफ्रूट्स घालत आहे. तर ड्रायफ्रूट्सही आपल्याला जाडसर असे बारीक करायचे आहेत रवाळ पद्धतीने. तर आता पावडर बनवून घेऊया आपण रवाळ पद्धतीने. तर इथे पावडर बनवून घेतलेली आहे, बघू शकता. जसं शेंगदाण्याचं जाडसर कूट असतं तशा पद्धतीनेच आपल्याला ही ड्रायफ्रूटची पावडर बनवायची आहे. तर खारीक पावडरमध्येच मी ही पावडर घालते. खारीक पावडर आपली पहिलीच बारीक होती, त्यामुळे बारीक करण्याची गरज नाही लागणार.
तर नंतर इथे आपण जे बारीक केलेलं होतं तेही आता घालूया. आणि डिंक आपल्याला बारीक करायचं नाही. डिंक जर बारीक केला तर एकदम तूप सुटेल आणि ओलसर होईल आणि त्याची चव पण लागणार नाही. असं क्रश करून घ्यायचं आहे. तर डिंक छान फुलला तर आपल्याला हाताने क्रश करता येईल. तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा डिंक क्रश करून घ्यायचा आहे. तर डिंक इथे क्रश करून झालेला आहे. आता या मिश्रणमध्ये आपण हा सर्व डिंक घालूया. तर इथे मी डिंकाचा वापर भरपूर केलेला आहे. तुम्हाला जर थोडा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ, मेथीची पावडर आणि गूळ घातलेलं होतं, मेल्ट करून घेतलेलं होतं, ते आता मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्स करून म्हणजे फिरवून घेऊया. म्हणजे हे एकजीव होईल. तर बघू शकता हे मस्त मिक्स झालेलं आहे. तर सर्व मी इथे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आपण आता सर्व मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे बारीक करून. तर आता हे हाताने मिक्स करून घेऊया. तर हे सर्व रवाळ पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे. एकदम जर बारीक केलं तर ते घशामध्ये खाताना चिटकेल, म्हणून रवाळ पद्धतीनेच आपल्याला बारीक करायचं आहे. इलायची आणि सुंठ जी केलेली होती बारीक, ती पावडर मी आता घातलेली आहे. भरपूर घालायची आहे जेणेकरून वास मस्त येईल. तर आता हे हाताने मिक्स करून घेऊया. तर आता हे हाताने मिक्स करून झालेलं आहे. तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये निम्म मिश्रण काढून घेते, म्हणजे आपल्याला हे लाडू बांधताना सोपं जाईल. तर निम्म मिश्रण मी काढलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण या मिश्रणाचे लाडू बांधून घेऊया. तर तूप लागेल एवढंच आपल्याला इथे वापरायचं आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया आणि लाडू बांधून घेऊया. लाडू बांधता येतात का बघायचं पहिल्यांदा. लाडू जर बांधता येत नसतील तर पुन्हा एकदा थोडंसं तूप मिक्स करायचं आणि लाडू बांधायचे. तर आता आपण लाडू बांधून घेऊया. हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटणार नाही. तर लाडू मस्त येतात बांधता. तर कुठेही हाताला चिटकत नाही. मस्त असे लाडू वळता येतात. तर तूप इथे एक्स्ट्रा घालण्याची गरज नाही लागत. तर मस्त असा लाडू बांधता येतोय, बघू शकता गोल मस्त असे. तर लाडू बांधून झालेला आहे. तर जवळून तुम्हाला लाडू दाखवते किती मस्त झालेला आहे. तर भरपूर असे गुणधर्म आहेत या लाडूमध्ये. तर हेल्दी लाडू आपला तयार झालेला आहे. तर काढून घेते एका ताटामध्ये. तर दुसराही लाडू अशाच पद्धतीने बांधून घेऊया. तर 1 किलो प्रमाणामध्ये इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे, म्हणजे 1 किलो लाडू होतील अशा पद्धतीने. तर इथे दुसराही लाडू बांधून झालेला आहे. तर अशा पद्धतीने जे राहिलेलं मिश्रण होतं त्याचे सर्व मी लाडू आता बांधून घेते. तर इथे सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत 1 किलो प्रमाणामध्ये. तर 1 किलो लाडू आपले झालेले आहेत मस्त असे. तर खमंग असा मेथ्यांचा वास सुटलेला आहे आणि बिलकुल कडू झालेले नाहीत हे लाडू. अतिशय पौष्टिक झालेले आहेत हे लाडू. तर थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू बनवून नक्कीच खावेत. तर बघू शकता जवळून लाडू अगदी रवाळ पद्धतीने बनलेले आहेत. तर असंच टेक्स्चर आपल्याला लाडूचं ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे लाडू मी बनवलेले आहेत. तर लहान मुले असो किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांना एक लाडू रोज द्यावा खायला, म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत हे लाडू. तर अशा पद्धतीने लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा. तर बिना पाकाचे लाडू मी बनवलेले आहेत. तर बिलकुल लाडू बिघडत नाहीत. तर जवळून तुम्हाला मी एक तोडून दाखवते लाडू. अगदी मऊ लुसलुशीत असे हे लाडू बनलेले आहेत आणि हे लाडू 15 ते 20 दिवस टिकतात, भरपूर दिवस टिकतात, काहीही होत नाही. तर अशा पद्धतीने लाडू बनवून या थंडीच्या दिवसामध्ये नक्की खा आणि लहान मुलांनाही द्या आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांनाही एक एक रोज लाडू द्या. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. बाय बाय.